उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल आणि अजिबातही तेलाचा वापर न करता तुपाचा वापर न करता कुठली रेसिपी तुम्ही पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे। एक थेंब सुद्धा तेल तूप काहीच न वापरता असे मस्त टम्म फुगलेले पराठे आपण सहजतेने बनवू शकतो। सोबतच याच्यासोबत आपण खायला रस्स्याची आलूची भाजी बनवलेली आहे आणि उपवास स्पेशल चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। इथे मी 1 वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे, कच्चा साबुदाणा आहे। तर आता आपण हा थोडासा भाजून घेऊया। तर भाजण्याची पद्धत बघा, जेव्हा साबुदाणा कढईमध्ये घालतो तेव्हा त्याच्यावरती थोडासा हपका असा पाण्याचा घालावा। हपका घालणे म्हणजे थोडेसे काही पाण्याचे थेंब त्याच्यावरती घालणे, जेणेकरून ते त्याला थोडंसं मॉइश्चर येईल आणि भाजताना तो छान असा आतपर्यंत भाजला जाईल। असा साबुदाणा जर भाजला तर त्याचं पीठ अगदी बारीक दळलं जातं घरीच आपल्या मिक्सरच्या छोट्या भांड्यावरती आणि पीठ असं छान असं हलकं फुलकं बनतं, ज्यामुळे आपला पराठा सुद्धा छान हलका फुलका बनतो। तर सुरुवातीला आपण 1 वाटी साबुदाणा असा व्यवस्थित भाजून घेऊयात। समोर येणारे जिन्नस मी तुम्हाला सांगतेच। याच्यासोबत आपण एक गोष्ट जी याच्यात ऍड करणार आहे त्याने आपले पराठे खूप जास्त सॉफ्ट होतील आणि पौष्टिक सुद्धा होतील। तर बघू शकता साबुदाणा छान असा एककण दाना दाना मोकळा झालाय। रंग अजिबात आपण याचा चेंज केलेला नाहीये। याला संपूर्ण थंड गार होऊ द्यायचं, नंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये म्हणजे चटणी वाटण्याच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर बनवायची। साबुदाणा थंड झाल्यानंतरच मिक्सरला दळा, नाहीतर तो साबुदाणा भांड्याला चिटकतो आणि त्याच्यामध्ये थोडासा ओलसर होऊन मग तो दळायला भारी जातो। म्हणून साबुदाणा छान असा थंडगार झाला की मग लगेच तो असा जेवढ्या बॅच होतील तेवढ्या बॅच मध्ये दळून घ्या। जे आपण याच्यामध्ये जिन्नस घालणार होतो ते म्हणजेच राजगिऱ्याचं पीठ। राजगिऱ्याचं पिठाने या आपल्या पराठ्याला एक बाइंडिंग येईल, सोबतच ते पौष्टिकही होतील। राजगिऱ्याचं पीठ सुद्धा आपण त्याच वाटीने 1 वाटी भरून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ। उपवासाचा पराठा आहे त्यामुळे आम्ही याच्यात काहीच घालत नसतो। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर जरूर घाला। आता इथे बघा 3 मीडियम साईजचे आलू मी घेतलेले आहेत। उकडलेला आलू आहे तो त्याच्यावरती अगदी छोटी जी किसणी येते ना अद्रक किसायची, त्याने छान असा किसून घालावा, जेणेकरून याच्यामध्ये कुठले जास्त मोठे पीसेस जाणार नाहीत आणि आपल्याला पराठा लाटताना काही अवघड होणार नाही। बघू शकता जो कुठला मोठा पीस पडला असेल तर तो परत बारीक करून घ्या आणि हे छान असं आपण आता किसणीवरती किसून घेतलेले आहेत सर्वच आलू। आलू घातल्याने पराठा हा सॉफ्ट होतो। पराठे खूप वेळ सॉफ्ट राहण्यासाठी आलू हा मदत करतो। सकाळी जरी हे पराठे तुम्ही बनवून ठेवले तरी सुद्धा तुम्ही हे दुपारच्या नाश्त्याला किंवा मग संध्याकाळसाठी सुद्धा खाऊ शकता। छान असं सॉफ्ट होतो आणि या पराठ्याची विशेषता अशी की हा गरम गरम तुम्हाला छान असा खुसखुशीत लागेल आणि जसा जसा थंड होत जाईल ना तसा तसा सॉफ्ट होत जातो बघा। आता हे भिजवण्यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। अगदीच कोमट, गरम नाही, नुसतं हलकं फुलकं कोमट आहे हे। सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही। जेव्हा जेव्हा आपण ते पीठ सर्व मिक्स करतो तेव्हाच तो व्यवस्थित भिजला जातो, कारण आलूमध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, त्यामुळे पाण्याचा अंदाज चुकू शकतो। म्हणून आधी सुरुवातीला आलूमध्ये सर्व पीठ मिक्स करून घ्या, नंतर आवश्यकता वाटते तसं तसं पाणी घालून घ्या। थोडासा सेलसरच आपल्याला हा उंडा भिजवून ठेवायचा आहे, अगदीच घट्ट भिजवू नका, कारण साबुदाणा आपण घरीच दळलेला आहे। काही करून त्याच्यामध्ये छोटे मोठे पीसेस राहतात, मग ते भिजायसाठी त्याला थोडंसं पाण्याची आवश्यकता पडू शकते। म्हणून काय करायचं, गोळ्याला असे बोटर ओवायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून साबुदाणा जेव्हा फुलतो तेव्हा त्या पाण्याची मदत होते। चला पटकन याच्यासोबत भाजी बनवून घेऊयात। गोळा आपण रेस्टसाठी ठेवलेला आहे, 10 मिनिटं कमीत कमी त्याला रेस्टवरती ठेवायचं, म्हणजे सर्व जिन्नस छान असं फुलून येतं। भाजीला तडका देण्यासाठी मी तेलाचा वापर केलेला आहे, तुम्ही तूप घालू शकता जर तुम्हाला तुपाचा तडका द्यायचा असेल तर। आता इथे आपण तेल गरम झालं तर जिरं घातलं। उपवास स्पेशल भाजी आहे त्यामुळे याच्यात कुठलाच मसाला जाणार नाही। चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि लाल तिखट घालते, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। उकडलेले आलू असे छान छोट्या पीसेस मध्ये कट करून घेतले होते, मिक्स करून घेते। भाजीला दाटसरपणा यासाठी एक स्पेशल ट्रिक मी इथे वापरलेली आहे, तर ती ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा। भाजी अगदी दाटसर होईल, जणू काही कुठल्या ग्रेव्हीच आपण याच्यामध्ये घातलेली आहे, कुठला मसाला घातलेला आहे असंच भाजीला टेक्स्चर येईल।
सुरुवातीला सर्व आलू असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे सगळं हे तिखट मीठ त्याच्यावरती छान असं कोट होतं. आणि नंतर याच्यातूनच थोडंसं आलू आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकता आता हा मिक्सरला घालून थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेतलं. आलू असा मिक्सरला बारीक केला की ग्रेव्ही कशी संथपणा येतो. आणि आता आपण याच्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि ते भांड्यातलं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं. भाजीवरती शक्यतोवर आपण गरम पाणी घालावं, जेणेकरून भाजी लवकर शिजेल आणि त्याची चवही छान येईल. आवश्यकतेनुसार भाजीमध्ये पाणी घालावं, जेवढी आपल्याला दाटसर जेवढी पातळ हवी त्यानुसार पाणी घालावं. मी अंदाजे 1 ग्लास पाणी घातलं असेल बघा. आता भाजीला छान अशी उकळी येऊ देऊयात. आणि भाजीमध्ये छान अशी चव वाढण्यासाठी आणि आणखी याला दाटसरपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालतोय. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे बघा, 2 चमचे घालायचं, जास्त नाही. शेंगदाण्याच्या कुटाने भाजलेला खूप मस्त चव येते. छान अशी दणकून एक उकळी आलेली आहे, भाजी बनवून तयार आहे. तर भाजी आता साईडला ठेवूयात आणि पटकन अशी चटणी बघून घेऊयात. भाजीचं टेक्स्चर बघा काय मस्त झालेलं आहे. चटणी बनवायसाठी मी शेंगदाण्याचं कूट घेतलं, माझ्याकडे होतं म्हणून. तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालतील. थोडंसं खोबरं घालायचं, हिरवी मिरची घालायची, जिरं घालायचं, 1 चमचा साखर घाला, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 पडी मी याच्यामध्ये दही घातलेलं आहे. दही घालून छान अशी चटणी वाटून घेतली. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर चटणीमध्ये नक्कीच तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आता आपण गोड्याकडे बघूयात. पाहू शकता छान असा मस्त भिजलाय. त्याला थोडंसं मळून घ्यायचं, जेवढं होईल तेवढं मळायचं. आणि आता त्याच्यातला जेवढं आपल्याला पराठा लहान मोठा बनवायचा आहे तेवढा गोळा काढायचा. सुखं राजगिऱ्याचं पीठ घेतलं त्याला लावायसाठी, अगदी थोडं लावायचं, जास्त लावायची गरज नाही. बघू शकता चिटकट वगैरे नाहीये. चिटकत असेल तर थोडंसं पीठ वरून लावलं तरी चालेल, पण जास्त पीठ लावू नका, जेणेकरून ते मग जळतं, मग आपल्या पराठ्याला जास्त डाग लागतात. आता ना जास्त जाड किंवा ना जास्त पातळ असा मीडियम साईजचा पराठा आपण इथे लाटून घेऊयात. आता कडेने बघा याच्या कडा चिरतातच, तर काय करायचं, एखादं कुठलं झाकण वगैरे घ्यायचं आणि असंही भाजला तरी चालेल, पण तो झाकण करून याला जर छान असं आकार दिला ना तर छान मस्त गोल गरगरीत आपले इथे पराठे बनवून तयार होतील. दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. तसाही भाजला तरीही चालतो, तरी छान फुगतो तो, पण दिसायला सुंदर दिसतो म्हणून मी झाकणाने असं थोडंसं याला कट करून घेतलं. तवा गरम करायला ठेवला होता. अजिबातही तेल तूप काहीच न लावता हा पराठा आपण भाजून घेत आहे. छान अशी एक बाजू भाजल्या गेली की मग पलटून घ्यायचं आणि आता दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. बघू शकता या स्टेजला आता गॅस मोठा करायचा आणि पराठा छान असा फुगला जातो बघा, तुम्ही पाहू शकता. मस्तच परफेक्ट असा पराठा फुगतो. परफेक्ट पाहू शकता काय मस्त आपला इथे पराठा फुललेला आहे. अजिबातही तेल आपण लावलेलं नाहीये, वरून लावलेलं नाहीये. पराठा लाटताना सुद्धा तेलाचा थेंब सुद्धा आपण लावलेला नाहीये. तरी सुद्धा पराठे बघा काय मस्त असे टम्म फुगतायत. आणि एकदा तवा गरम झाला की पटापट असे पराठे भाजून घेतले जातात. गरमागरम सर्व करू शकता किंवा थोडे थंड झाले तरीही छान लागतात खायला. अजिबातही वाकस उक्कस होत नाहीत. मस्तच बघू शकता काय सॉफ्ट आपला इथे पराठा झालेला आहे. परफेक्ट. तुम्हाला जर छान कुरकुरीत भाजून खावासं वाटत असेल तर तुम्ही याला आणखी भाजू शकता, म्हणजे छान असा कुरकुरीत होतो. बघू शकता काय मस्त फुगलेला आहे. दोन्ही पापुद्र्याच्या वेगवेगळ्या झाल्यात. तर महाशिवरात्री जवळ येत आहे. नवरात्र असो किंवा एकादशी असो, तुम्ही नक्कीच हा पदार्थ बनवू शकता. छान अशी चमचमीत मस्त रस्स्याची आलूची भाजी बनवायची, उपवास स्पेशल चटणी बनवा आणि हे पराठे बनवा. अप्रतिम लागतात. ज्यांना उपवास नाहीये ते सुद्धा मागून मागून खातील आणि हे पौष्टिक आहेत. एकही थेंब आपण तेलाचा याच्यामध्ये वापरलेला नाहीये. भाजीमध्ये जेवढं तेल घातलं असेल तेवढंच. तर हा पराठा तुम्ही एकदा नक्की बनवा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सोबतच मित्रपरिवारात जरूर शेअर करा. तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.